मित्रांनो, आज आपण तोडातोड करणार आहोत बॅक मसलची. कारण आज आपण ट्राय करणार आहोत यो 24 वर्षाचा कार्ट जोसेमा बिस्ट भाईचा बॅक वर्कआउट. भाई याची बॅक आहे का खाचा पाडलेला दगड. चल भाई सुरू करूयात. जोसेमा भाई वर्कआउटला सुरुवात करतय वाईड ग्रिप सिंगल ग्रिप पुल डाऊन पासून. हात तिच्या आईला आता हे मशीन खैशी आणू बा असो, त्यापेक्षा 2 हातानेच खेचतय, नाहीतरी तोच मसल ट्रेन होणार आहे. म्हणून मग मी मारलं वाईड ग्रिप फ्लॅट पुल डाऊन. त्यानंतर बऱ्याच टाइम नंतर जोसेमा भाईच्या वर्कआउटच्या कारणानिमित्त का होईना मी बेंटोवर बार्बेल रो मारायला घेतलं भाई. ही एक्सरसाइज आपल्या बॅकच्या थिकनेस वर काम करते आणि गाव फिरून आलो मी माझ्या आवडत्या एक्सरसाइज वर, हाय टू रो हॅमर पुल डाऊन. भाई या एकाच एक्सरसाइजला एवढी वेगवेगळी नाव आहे, तिच्या आईला कन्फ्युज होऊन जाते माणूस. असो, माझ्या जिम मध्ये मशीन आहे तेवढंच नशीब माझं. आणि त्यात आणखीन मोठा नशीब असा आहे की आजकाल गर्दी लय कमी आहे. वर्कआउट पण टाइमत होते, शूट पण प्रॉपर होते आणि मग चिडचिडचा विषयच येत नाही. त्यानंतर मी मशीनची खेचायला सुरुवात करतो केबल. याला म्हणतात केबल पुलोवर. तिच्या आईला कॅमेराचा अँगल थोडा वाकडा बसलाय, पण तुम्ही पण थोडा ऍडजस्ट करून घ्या भाई. कारण मी बॉडी बिल्डिंग मध्ये प्रो आहे याचा अर्थ असा नाही की मी कॅमेरा अँगल आणि क्रिएटिव्हिटी मध्ये पण प्रो असेल. भाई ते सोड, प्रोची बॅग बघ कसली दिसतय. कोणतरी कमेंट केली ती बॅकवर सोनपापडी दिसतय. भाई अशा एक एक चुम्मा कमेंट देताना तुम्ही नाजत नाही तुमचा. म्हणूनच मला बॉडी शो करायला आवडतंय. मला माहिती तुम्हाला प्रश्न पडला यो काय विषय आहे. याला म्हणतात रॅक पुल आणि ही एक्सरसाइज लोअर बॅक साठी परफॉर्म केली जाते. तिला जाऊ द्या उडत. आपण आता पोजिंग मारून बघूया. भाई वाईडनेस कशी दिसतंय बॅक मध्ये, थोडी आणखी थिकनेस येऊ द्या भाई. मग बघ कसा दे दणकाने श्रीलंका करून टाकतंय. स्टेजवर चालल्यावर मापात पाप काढायला जागाच ठेवायची नाही ती. चला आपला काउंटडाऊन सुरू करा. व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रूटीनसाठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.